विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला यायला लागलेले आहेत। ज्या विठ्ठलाच्या ओढीनं, ज्या विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं हे भाविक इथं पोहोचतात, त्या विठ्ठल दर्शनासाठी 30-30 तास ऊन पाऊस वारा सहन करत रांगेत उभारतात। ती रांग नेमकी कशी जाती आणि सुरुवात कुठं होऊन विठ्ठलाच्या पायावर कशी पोचती हे आपण पाहू। ही रांगेची सुरुवात आहे पंढरपूर पासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज पासून या दर्शनाची रांग सुरू होते आणि या रांगेतून भाविक अनवाणी पायानी या पद्धतीने पुढे पुढे चालत जात असतात। रांगेचा निम्मा टप्पा मी पार केलेला आहे। आता मी गोपाळपूर पर्यंत पोहोचलेलो आहे। या पुढची रांग खरंच अडचणीची आणि अवघड आहे। इथून पुढे सगळे 10 पत्रा शेड लागणार आहेत मला आणि तिथं माझा बराच वेळ जाणार आहे। बघूयात आपण अजून प्रवास कसा असणार आहे। मी आता गोपाळपूरच्या पत्रा शेड मध्ये आलेलो आहे। हे माझं पहिलं पत्रा शेड आहे। अशी 10 पत्रा शेड मला ओलांडून जायचे आहेत आणि हे प्रत्येक पत्रा शेड अशा रीतीने नागमोडी वळण घेत हे फिरलेलं आहे। हे सगळे 10 पत्रा शेड मला असं फिरत फिरत जायचं आहे आणि या इथं पायाच्या अनवाणी पायाला खडी टोचू नये म्हणून हे ग्रीन कार्पेट टाकलेले आहेत। माऊली फिरत फिरत मी आता पहिल्या पत्रा शेड पर्यंत आलेलो आहे भाविकांमधून आणि अजून याच पद्धतीने मला चंद्रभागा घाटावरून पुढे मंदिरापर्यंत जायचं आहे। आता माझ्या मागे दर्शनाला भरपूर गर्दी झालेली तुम्ही पाहू शकता। अजून यात्रेला 4 दिवसाचा कालावधी आहे पण तोपर्यंत अजूनही भाविकांची मोठ्या प्रमाणात इथं गर्दी दिसते। या मार्गाने मी आता पुढे पुढे पत्रा शेड संपेल आणि त्यानंतर मी बाहेर पडणार आहे। सहा तासाचा प्रवास करून मी 7 मजली दर्शन मंडपातून आता विठ्ठल मंदिरात प्रवेश करतोय। माझ्या शेजारी मला नामदेव पायरी अर्थात महाद्वार दिसायला लागलेले विठ्ठल मंदिराचं आणि सर्वच भाविकांमध्ये आता विठुरायाच्या दर्शनाची आस वाढलेली आहे। शेवटचे काही क्षण राहिलेले आहेत, शेवटचे काही तास राहिलेले आहेत, ज्या वेळेला आपण थेट विठुरायाच्या गाभाऱ्यात त्याच्या पायापाशी पोहोचणार आहोत। ज्या पद्धतीने मी हा प्रवास करत आलेलो आहे 6 तासापेक्षा जास्त वेळ मला झालेले आहेत आणि अजून तरी मला मंदिरात दर्शन घेईपर्यंत कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा वेळ लागणार आहे। तासाच्या पायपिटीनंतर विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचलेलो आहे आणि आता गोपाळपूरच्या पुढं म्हणजे मंदिरापासून 5 किलोमीटरवर सुरू झालेली दर्शन विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचलेली आहे। मी गाभाऱ्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी एबीपी माझाच्या वतीनं दर्शन रांग कशी आहे हे दाखवण्यासाठी देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी आपण पोहोचलेलो आहोत, देवाच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि सध्या तरी निदान 6 ते 7 तासात मी मंदिरापासून 5 किलोमीटर पासून सुरू झालेलं अंतर आता देवाच्या गाभाऱ्यात देवाच्या पायापाशी संपवलेलं आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी।